नमस्कार, मी नेहा. आपण पाहत आहात अकोला न्यूज नेटवर्क. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. अकोल्यात 83 गावांना पुराचा धोका. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून सर्व तालुक्यांमध्ये रबर बोट तैनात करण्यात आले आहेत. अकोला अकोट रस्त्यासाठी रस्ता रोको. अकोला अकोट मार्गाच्या दुर्व्यवस्थेविरोधात गांधीग्राम येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन करत प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला. पिंपळगाव काळे येथील आश्रमशाळेत 11 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू. शौचालयाची सुविधा नसल्याचा आरोप, चौकशीची मागणी. बुलढाणा पोलिसांनी अनेक वर्षापासून जप्त असलेल्या लाखो रुपयांच्या अवैध गुटख्याची कायदेशीर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरातून जवळपास 3 कोटीचा मुद्देमाल, झडतीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेचे कागदपत्रे असा 2.94 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थांची मोठी विल्हेवाट. अकोला पोलिसांनी 56 गुन्ह्यातील 246 किलो 900 ग्राम अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. मुद्देमालांची किंमत सुमारे 1.75 कोटी रुपये आहे. ट्रॅक्टर व्यवहारात फसवणुकीचा आरोप. कोरगाव येथील शेतकऱ्याने सेकंड हँड ट्रॅक्टर व्यवहारात फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. भरधाव वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. शेगाव वरवड बकाल मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत राजू मेहंगे यांचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. 1,60 लाखाचा भोकर काडेगाव रस्ता पहिल्याच पावसात ठिकठिकाणी वाहून गेला. निकृष्ट कामाचा आरोप करत नागरिकांनी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. बुलढाण्यात नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे अस्वल वन विभागाने रेस्क्यू करून पकडले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. ऑगस्ट पासून रेशनमध्ये ज्वारी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारकांना ऑगस्ट महिन्यापासून रेशन दुकानातून ज्वारीचे वितरण होणार. पिंजर बस स्थानकावर खासगी वाहनांचा अड्डा अतिक्रमणामुळे एसटी बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. नेहरू पार्क ते गौरक्षण रोड परिसरात होर्डिंगसाठी हिरव्या झाडांची कत्तल होत असल्याचा वृक्षप्रेमींचा आरोप. खरीप पेरण्या 35%वर. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 35% खरीप पेरणी पूर्ण झाली असून काही तालुक्यात सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी. सभा मंडपावर बेकायदेशीर ताब्याचा आरोप. लोणार येथे आमदार निधीतून उभारलेल्या सभा मंडपावर अनधिकृत ताब्याप्रकरणी 2 शिक्षकांविरोधात कारवाईची मागणी. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा अकोला न्यूज नेटवर्क. नमस्कार.